अहो हे घ्या पाणी आणि पोहे टाकते, लगेचच खाऊन घ्या. नाही पोहे असू दे, आज माझा उपवास आहे आणि तूच आवरून घे, आपल्याला फेऱ्या मारायच्यात. वडाच्या झाडाच्या फेऱ्या आणि तुम्ही? हो बायका हसतील माझ्यावरती, काही पण तुमचं. बायका का असतील? मुळात तू सांग मला, तुम्ही वडाच्या झाडाच्या फेऱ्या का मारता? कारण 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून, आणि कायम तो सुखात राहावा. मग हे सर्व नियम फक्त महिलांनाच लागू आहेत का? 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून उपवास करायचा, वडाच्या झाडाचे फेऱ्या मारायचे. आम्हा पुरुषांना जर 7 जन्म हीच बायको हवी असेल तर एक दिवस उपवास आणि झाडाच्या फेऱ्या मारायला, ते पण बायकोसोबत, काय हरकत आहे? मला तर वाटतं बायको एकटीनेच नाही, जोडीने जेव्हा फेऱ्या मारू ना, तेव्हाच हे व्रत पूर्ण होईल. 7 जन्माची